पेनल्टी कोण संघाला ती दिली जात आहे कारण लेट रिपोर्टिंग केलेलं आहे. कल्पेजी मस्के साहेबांचे शुभ असते आपण टॉच इथे करत आहोत. हेड आणि टेल हा नाण्याचे दोन बाजू आहेत आपण पाहू शकता. हेड कॉल आहे कोणगाव संघनायकाचा, मात्र टेल आलाय तर मानकुळी संघनायकांनी या टॉस जिंकलाय. फक्त आपण डिसिजन सांगा मानकुळी संघनायक टॉस आपण जिंकला निर्णय का असेल. फिल्डिंग स्वीकारला आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस बॉक्सवरून न्यूज अशी आहे की 4थ्या मानकुळी संघनायकांनी टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉम्बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आमचे परममित्र धुमाल सर. दरम्यान आपण एक स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. निश्चित संतोष दराडे दादांचा आपण येतोची स्वागत सन्मान करून घेणार आहोत. सागर गायकवाड निश्चित दिगंबर दादा आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण किमॅन फॉर ऑफ कोणगाव टीमचा एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व संतोष दराडे दादांचा आपण करूया येतोची स्वागत आणि सन्मान. आणि हा सन्मान दादा आपण स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण इथं मात्र निश्चित तर स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण संतोष दराडे यांचं. दरम्यान पाहतोय की आपण या बॉलला स्टिअर केलंय पॉईंटकडे एक सिंगल. स्वागत आणि सन्मान होताना त्यानंतर बावले यांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आपण हा सन्मान स्वीकारायचा. राज म्हणजे लाडका बावल्या. फुल टॉसवर फटका पाहतोय आपण हवेत आहे पण इथं मात्र निश्चित चेंडूपर्यंत पोहोचेल की नाही. प्रयत्न खूप चांगला होता. ग्रेट प्रयत्न. पुढचा आपण सत्कार करणार आहोत राज बावले. आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण एक चांगले क्रिकेटर मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये खूप छान अटॅक करणारा हा खेळाडू. एकतर्फी सामना दिनूदादा आपण पाहतोय ज्या प्रकारे अपेक्षा होतं की चांगली फाईट करेल. सफल झालाय. चांगला फटका सजवलाय. यावेळेस बॅकवर्ड स्कोरलेक्षा वरतून आलाय हा षटकार. विजयची जी दोरी आहे ती लांबलेली आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर कुणाल येतोय. विनिंग फटका कुणालच्या बॅटमधून निघेल काय. चांगलं दमखम दाखवलं या टीमने यावर्षीच्या हंगामामध्ये. आणि या टीमच्या कॅप्टननी नयनाने सांगितलं की तब्बल 13 वर्ष आमच्या गावात ट्रॉफी आली नव्हती पण यावर्षी मात्र काय अतिशय जबरदस्त प्रदर्शन पाहतोय आपण. आणि खऱ्या अर्थानं मग असोची टुर्नामेंट असो की मग मेगा इव्हेंट एक गाव एक गट कुठे पण या टीमचं आपल्या नावाचा बोलबोला कायम आहे. झकास अप्रतिम लाजवाब चेहरे उतरले आहेत. पाहता पण विले टीमचे प्रत्येक खेळाडूचे कारण की ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली चांगली धावसंख्या होती पण ती रोखता आली नाही. आणि याच पात्र विजयी चौकार आलाय कुणालच्या बॅटमधून. चांगला मोठा विजय संपादन केलाय. मॅन ऑफ मॅच ठरलाय ज्यांनी अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. आपण जर विचार केला आपण बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला होता. तसेच या टॉप 4 मध्ये या टीमने प्रवेश केलेला आहे आणि म्हणजे या स्पर्धेतून एक ट्रॉफी ते घेऊन जाईल. तर सामनावी ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी पहिले षटक हाताळला होता. एक विकेट प्राप्त केला पॉवर प्लेचं. त्यानंतर मात्र काय कमालीची बॅटिंग. एक षटकार ऋतिकच्या बॅटमधून आलाय म्हणजे ठरलाय तो ऋतिक मात्र प्लेअर ऑफ द मॅच. ऋतिक आपण या तर स्वागताकडे आपण बोलणार होतो. स्वागत सन्मानित केला जाईल. मयूर मस्के एक उत्कृष्ट क्रिकेटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत पिंपळस गावच्या आणि त्यांचा इथेच सन्मान इथे आपण करणार आहोत. आपण पाहू शकतो मयूर मस्के हे देखील गोल्डन मॅन आहेत आणि या गोल्डन प्लेअर देखील आहेत. आपण बघतो त्यांचा इथेच सन्मान इथे केला जातोय.
शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत पिंपळास गावचे उद्योगपती गोल्डन मॅन ऑफ पिंपळास झालंय कल्पेशजी म्हस्के साहेब आणि त्यांच्या देखील युतीचे सन्मान आपण करणार आहोत. ज्यांच्या अर्धांगिनी प्रथम नागरिक आहेत त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतो. जयदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण जयदीप म्हात्रे यांचा आपण सन्मान इथे करत आहोत. आपण पाहू शकता जयदीप म्हात्रे यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा युतीचे सन्मान इथे केला जात आहे. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान इथे केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये रमेश पाटील 45 चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या युतीचे सन्मान इथे आपण करणार आहोत. फोर्टीचे उत्कृष्ट क्रिकेटर रमेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि रमेश पाटील यांचा सन्मान आपण करणार आहोत. तर रमेश पाटील जे फोर्टीचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती मोहण्याची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नक्कीच दत्तुर्ग पिंपळ संघाचे ते व्यवस्थापक देखील आहेत आणि आपण पाहू शकता त्यांच्या युतीची सन्मान इथे केला जातोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. पूर्वीचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत हे आपण पाहू शकता. सन्मान इथे केला जातोय. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच ठरलेली वंडर बॉय पिंपलर ऋतिक म्हात्रे आणि कल्पेशजी म्हस्के आपण विनंती आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅच बाजूशी ट्रॉफी आपण सर्वप्रथम द्यायची आहे. जी ट्रॉफी आम्हाला अभिषेक काशीनाथ म्हात्रे आणि स्वर्गीय काशीनाथ कचरू म्हात्रे याच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर कोल्ड्रिंक्स चित्रांश अल्पेश गायकवाड स्पॉन्सर कोल्ड्रिंक्स देण्यासाठी मी विनंती करेन. जयदीप म्हात्रे ना की आपण आपल्या शुभ असते कोल्ड्रिंक्स द्यायचे आणि त्यानंतर मयूरजी म्हस्के यांना विनंती की आपण प्रचिती दिगंबर गायकवाड यांनी स्पॉन्सर केले स्वीट बॉक्स द्यायचा आहे. मैच के बाद कुछ मीठा हो जाए हे आपण पाहू शकता. स्वीट बॉक्स दिले जाते. वेल प्लेड ऋतिक ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. दरम्यान खारबगावचे समर्थक राहुल पाटील साहेबांचे देखील इथे आगमन झाले आणि त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यूक्लियर पिंपळगाव संघाने या अंतिम फेरीमध्ये जर धडक मारली तर नयन पाटील यांच्याकडून धनाजी पाटील याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच चतुर्थ क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. या ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ सोमनाथ बंडू गायकवाड आणि अल्पेश बंडू गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या ट्रॉफीज आपल्या स्पॉन्सर केलेल्या स्वर्गीय चंद्राबाई सदाशिव माले यांच्या स्मरणार्थ जयश्री दर्शन माले यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे शूज आहेत ते आम्हाला जयेश खंडागले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आपण पाहतोय ज्यामुळे स्पॉन्सर केले किशोर पाटील उद्योगपती पिंपळास आणि पुष्पा किशोर पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर आहे ते कूलर आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय शंकर माले यांच्या स्मरणार्थ प्रीतम शंकर माले यांच्याकडून त्यांचे विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण 3 पारितोषिक जे ट्रॉफी आपण पाहतोय जे स्वर्गीय काशीनाथ कचरू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अभिषेक काशीनाथ म्हात्रे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स चित्रांश अल्पेश गायकवाड आणि स्वीट बॉक्स प्रचिती दिगंबर गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. बोले आपण सामने पहिल्या फेरीमधले सामना आपण पाहतोय शिवचर्बा कोण सरोली या मैदानावर नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली
हर्षद अली जयपारदेव गोवे अजित जयपारदेव गोवे चषक त्या स्पर्धेमध्ये या संघाने दिमागदार कामगिरी केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ रनरअप संघ देखील ठरला होता. चांगली कामगिरी या संघाची त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि तो संघ आता मध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी करताना आपण पाहतोय 14 मानकुळे डीटी ग्राउंड फिनारी ते जी सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने स्पर्धा आयोजित केली होती त्या उपसरपंच चषकावर नाव 14 मानकुळे संघाने कोरलं होतं. त्या स्पर्धेचा विजेता संघ 14 मानकुळे संघ राहिला होता. वैभव माली आपण बघतोय आउट ऑफ ब्ल्यू बेसबॉल ऑफ द टुर्नामेंट आता बघतो 2 बाईक त्याने आपल्या नावे केलेल्या तोच खेळाडू आता मध्ये बॉलिंग ड्राईव्हर पाहायला मिळतो. वैभव माली पहिली षटक घेऊन आलेले सामना करेल फलंदाज हेमंत कराले गोवे चषकामध्ये फ्री ऑफ द टुर्नामेंट 64 धावा त्यांनी कुठून काढल्या त्यांनी त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील हा फलंदाज ठरला होता. तर मंगेश पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेमध्ये आपण नाव शिकला पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू कव्हर इझम मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतात. हेमंत करेल ऑफ द मार्क सिंगल अकाउंट ओपन होतोय शिवचरोबा कोण या संघाचं. आता मध्ये स्ट्रायकर एंडला आपण बघूया मंगेश पाटील जो गोवे चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्लेअर मिस. कुमार म्हात्रे आणि मंगेश पाटील यांच्यामध्ये खरं तर रेस होती. कुमार म्हात्रेने 43 धावा कुठल्या त्या 44 धावा मंगेश पाटीलच्या पाहायला मिळतात. एका धावेने सरशी झाली होती ती मंगेश पाटील याची. इथे चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय पंचांचा इशारा वाईट अवंतर धाव वाईटच्या पण अवंतर धावेचा देखील अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 2 आपण सामना होतोय शिवचरोबा कोण विपक्ष 14 मानकुले या दोन संघामध्ये. यानंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधील जय महोत्सव पिंपळा विपक्ष न्यू सिद्धनाथ अंजूर या दोन संघामध्ये. यावेळी मात्र मिशाई पाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दोन्ही चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल आणि पहिला फलंदाज पहिला हादरा बसतोय शिवचरोबा कोण या संघाला. बॅटर संतोष दराडे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वन डाऊन पोझिशनला आपण पाहतोय तो खेळण्यासाठी आलेला आहे. पहिल्या फेरीमधील सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय शिवचरोबा कोण विपक्ष 14 मानकुले या दोन संघामधील. पहिले षटक मार्गस्थ वैभव माले पहिले षटक घालताना तर वैभव मालेचा सामना फलंदाज संतोष दराडे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पहिला चेंडू आपण पाहतोय खेळताना पलटी शॉटचा वापर केला होता फलंदाज संतोष दराडे याने. पॉवरप्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. या पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 2 शतक ऑल्ट्रीमध्ये आहेत. इथे शपलिंग खेळण्याचा प्रयत्न पंचांचा पुढे आकाशाकडे फलंदाज बाद संतोष दराडे हा बाद होताना. दोन फलंदाज बाद झाले तर आपण बघतो पहिला फलंदाज बाद झाला होता मंगेश पाटील त्यानंतर संतोष दराडे बाद होता आणि दोन्ही फलंदाजांना खातं देखील उघडण्याची संधी मिळाली नाही. न्यू बॅटर नमित आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शिवचरोबा कोण संघ आपण जर बघितलं तर काल संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला होता आणि हर्षल म्हात्रे हा गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. तिन्ही पारदर्शक आपण बघितले तर
कोणगाव संघाच्या नावीला पाहायला मिळाले होते. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हेमंत कराले, त्यानंतर मंगेश पटेलला बेस्ट बॅटर ठरवताना, बेस्ट बॉलर सर्वाधिक विकेट घेताना हर्षल मात्रे ठरला होता. डबल हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली होती. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने या लेग पासचा इशारा होतोय, सिंगलने वाढते, धावसंख्या एका धावीने वाढते आणि धावसंख्या एका धावीने वाढून होते. आपल्याकडे 3 धावा. एकाच स्पर्धेमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता, कारण या अगोदर आतिश भांबरे यांनी तो कारनामा मानकुली मैदानावर केला होता, एकाच स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक घेण्याचा. आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज हर्षल मात्रे काल आपल्याला पाहायला मिळत होता सरवली मैदानावर गोवे चषकामध्ये. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळतो. फक्त इन बिन 3 पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी इथे या वैभव माल्याने केलेले आहे. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाज सौरभ भोईर येतोय चौठारा मानकुळी संघाकडून. तर सौरभ भोईर याचा सामना फलंदाज नमित पाटील. यावेळी मात्र चेंडूला आकाशामध्ये खेळलेलं आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत, सेफ लँडिंग होईल, टप्प्यावर चेंडू अडवला जाईल. तो पण नमितकडे वेल होते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा नमित पूर्ण करतोय आणि 2 धावेने या शिवचरोबा कोण संघाची धावसंख्या स्थिती या 5 ओव्हर. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय मसुबा पिंपळस विपक्ष न्यू सिद्धनायक अंजूर या 2 संघामध्ये. कट केलेला चेंडूला स्कर्टचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळतं आणि परिणामस्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज 2 ने धावसंख्या पोहोचते 7 वर. दत्तुर्वा स्पोर्ट्स पिंपळस आयोजित दत्तुर्वा चषक 25-26 आयोजन आपण पाहतोय. 2 दिवसीय स्पर्धा, स्पर्धेचा शेवटचा दिवस इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. चला निघून जातो चेंडू इन्स्ट्रक्शन हातामध्ये. आज या स्पर्धेचा शेवट दिवस आणि आज वर्षाचा देखील हा शेवटचा दिवस आपण पाहतो. आज 31 डिसेंबर आहे. वाईटसाठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू असणार आहे, वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. यापुढील सामन्यामध्ये पंचाने या गोष्टीची दखल घ्यायची, नोंद घ्यायची आहे. सौरभ भोईर आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर.
पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे या प्रॉपर टायमिंग साधता नाही या अगदी या फलंदाजाला फॉलो करताना आपण बघतो गोलंदाज सौरभ भोईर चांगली गोलंदाज या षटकामध्ये पारमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2दा धावा खर्च केला होता आणि त्यानंतरचे 2 चेंडू हे निर्धाव चेंडू हात आलेले आहेत. स्कोर इज कॉन्स्टंट आपण बघतो 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. इथे कोणात हाताळलेला चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक वैभव तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव करण्याची संधी मिळाली फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगल संघाची धावसंख्या 8. संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते कारण मोठे फटके यांपासून वंचित ठेवलेलं डोकं वर करण्याची संधी इथे मात्र मानकुली संघाची गोलंदाजांनी आतापर्यंत तरी या कोण संघाच्या फलंदाजांना दिलेली नाही. मोठ्या पॅकेजचा वापर करू दिलेला नाही. आपण पाहतो टिचून गोलंदाजी सध्या तरी केली जाते. पहिले षटक वैभव माले यांनी या चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. फक्त 2 धावा खर्च केले होते. 2 हादरे देखील त्यांनी दिले होते आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना गोलंदाज सौरभ भोईर देखील पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला केल्याचा प्रयत्न एक हलकासा अपील पंच सहमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बायचा इशारा पंच देवीदास पाटील सरांकडून दिला जातोय. तर षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि ती शिवचरोबा कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 9 धावा. टॉस साठी दोन्ही संघांना आपण संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय मसोबा पिंपास विपक्ष निसर्ग अंजूर या 2 संघामध्ये. यंदा जगामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम असणारा संघ पुढील सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. निश्चितच अंजूर संघाचा आपण टॉस साठी ज्या संघाच्या नावे तब्बल 94 धावांचा विक्रम आहे. 4 षटकामध्ये त्यांनी जयबजरंग भरोडी चषकामध्ये 94 धाव कुठून काढले आणि त्या संघाला पुढील सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आपण बघितला तर शिलोमाता वर्ल्ड संघाच्या नावे यतीन मडवी आणि कौशल पाटील यांनी पहिल्या घड्यासाठी पहिल्या विकेटसाठी तब्बल 80 धावांची पार्टनरशिप केली होती. आणि चेसिंगचा देखील विक्रम आपण बघितला तो विक्रम देखील शिलोमाता वर्ल्ड संघाच्या नावे आहे. आणि काल 77 धावांच्या पार्टनरशिपचा विक्रम या स्पर्धेमध्ये देखील हंसिका 11 पिंपळगाव संघाकडून सौरभ पाटील आणि वेदांत पाटील यांनी केला होता. मोहित माले होते बॉलिंग ट्रॅकवर 2 षटकाचे समाप्त झाले. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले मानकुली संघाकडून. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चुनूने बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधलेला नाही फलंदाजाला. नक्कीच गोलंदाज चेंडू डिलिव्हर केल्यानंतर डेंजर झोन मध्ये येत आहे अर्थात पंचाच्या पुढे येत आहे आणि म्हणूनच पंचांना कदाचित पायचीचं अपील इथून पाचीचा जर अपील केला गेला तर ते पंच फेटायला लावू शकतात कारण पंचांच्या समोर गोलंदाज चेंडू डिलिव्हर केल्यानंतर येत आहे. हे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. स्कोर इज कॉन्स्टंट 9 रन्स आपण पाहतो 9 धावा धावपलीवर स्थिर पाहायला मिळतात. स्विंग एल्मेस आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर धानाजी पाटील सांगतात की आतापर्यंत आपण जर बघितलं तर या इनिंग मध्ये या तब्बल 7 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. म्हणजे एक षटक आपण पाहतो व्यर्थ घालवले आहेत ते शिवचरोबा कोण या संघाने. कालचा दिवस खरं तर या संघाने अक्षरशः गाजवला होता सर्वल्या मैदानावर. मात्र या स्पर्धेत आपण पाहतो या थोडीशी त्यांची या फलंदाजी ऑफ पाहायला मिळते कारण तो दिवस वेगळा तर ती स्पर्धा वेगळी होती. हा दिवस वेगळा ही स्पर्धा वेगळी आहे. रिव्हर्स फटका आणि चेंडू निघून जातो पॉइंट प्रिझन मधून सीमा पार चौकार. पहिला मोठा फटका पहिला चौकार आपण या इनिंग मधील पाहत आहोत. यावेळी मात्र स्कोर ऑफ द विकेट
आणि हा चेंडू निघून जाईल स्क्वेअर रिझल्ट मधून सीमा पार सलगचा दुसरा चौकार. संत गेली होती त्यानंतर आता मात्र त्याने गेम चेंज केलेलं आहे. पहिल्यांदा तो नक्कीच धनुष साधू सारखा वाटला होता. आता मात्र त्यांनी रौद्र अवतार धारण केलेला आणि अक्षरशः गोलंदाज तुटून पडलेला आपण पाहतोय. स्कोर ऑफ द विकेट पॉइंट रिझल्ट मधून चौकार आणि त्यानंतर स्क्वेअर रिझल्ट मधून देखील चौकार पाहायला मिळतोय. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील केला जातो पंच संमत नाहीत. रनआउटची संधी आणि ती संधी साधलेली आहे. फलंदाजी निमित्त बाद होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते शिवशोरवा कोण संघाची 17 धावा. इथून शेवटच्या षटकाचा खेळ शेष आणि शेवटचा पुकारा देखील पुढील दोन्ही संघांना दिला जातोय. निश्चितपणे अंजू संघ नाईक तसेच जय मुसबा पिंपळा संघ नाईक. आजच्या दिवसाचा विचार करता दोन संघांना या अगोदर पॅनल्टीला सामोरे जावे लागलेल्या दोन संघांना पॅनल्टी दिली गेली आहे. गावठी वेले संघाला देखील पॅनल्टी दिली गेली होती आणि शिवचोरबा कोण संघाला देखील पॅनल्टी दिली गेलेली आहे. दर्शन माले यांचं आगमन झालेलं आहे. दर्शन यांचं नेहमीच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय आणि त्यांच्याकडून देखील मोलाचं सहकार्य या योजनेसाठी त्यांचं लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. ऋषी भोईर आपण बघे बॉलिंग ट्रॅकवर. ऋषी भोईर हे देखील टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव वाकेन संघाकडून नेहमीच पाहायला मिळालं आणि इथे मात्र मानकुली संघाचा ऋषी भोईर सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगल पुढे सांगतो धावप्लेवर पोहोचतो 18 वर. निश्चितपणे गंजू संघ संघनायक आपण टॉस या कारण प्रतिस्पर्धी संघनायक अजय मासोबा पिंपळा संघाचा संघनायक इथे दाखल झालेला आहे. आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. शेवटचं षटक ऋषी भोईर हाताळण्यासाठी आलेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये राज पटेल राज बावला आपण पाहतोय. चेंडूला मात्र मिस टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली या वैभव माले पोहोचला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज राज पटेल स्वतःचा अकाउंट या सिंगल ओपन करतोय. धावसंख्या 19. आपण सामन्यामध्ये शिवचोरबा कोण विपक्ष चौथर मानकुली या दोन संघांमध्ये सावंत चषकाचा विजेता संघ मानकुली तर गोवे चषकाचा उपविजेता संघ कोण या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गाचा ऋषी भोईर शेवटच्या षटकात आलताना परफेक्ट टायमिंग साधता नाही.
एक सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. यावेळी मात्र धावची चुरपाने. यावेळी हा फटका देखील फसलेला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली घ्या, कुठल्या प्रकारची चूक नाही आणि राज पाटील याची देखील इथे केली संपुष्टात. नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज बाद झाले. आपण पाहतोय 5 फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतले. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू ऋषी भोईर हाताला त्यांना पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे आपण पाहतो लेगबाचा इशारा पंजाकडून आलेला आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये जयशिवच्या व कोण संघाने आपल्या धावपैकी धावा जिंकल्या त्या एकूण 20 आणि 21 धावांचं माफक आव्हान दिलं. 14 मानकुले या संघासमोर. तर वेळी आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय महोत्सव पिंपळाचे विपक्ष निसर्ग अंजूर या 2 संघांमध्ये. निसर्ग अंजूर संघाने आपल्याला शेवटचा पुकारा दिला जातोय. याबद्दलच 2 संघांना लेट रिपोर्ट केल्यामुळे पेनल्टी दिली गेलेली आहे. तसेच जयदीप म्हात्रे यांना विनंती आपण आपल्या शुभ असता आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना आपण पाहणार आहोत निश्चित अंजूर विपक्ष जय महोत्सव पिंपळास या 2 संघामध्ये. स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड व स्वर्गीय सोमवार रतन पाटील टॉसबॉक्स आपण पाहतोय आणि टॉसबॉक्स मध्ये पहिल्या फेरीमध्ये शेवटच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. आमच्या मंडळाची शुभ असते हा टॉस केला जाईल. टॉस करून आपण पाहू शकता एका बाजूला हेड दुसऱ्या बाजूला टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू पाहायला मिळतात. टेल कॉल आहे आणि टेल चालला. पिंपळ संघ नायकाने टॉस जिंकलेला आहे. तर आमच्या दोन्ही भांडाऱ्यांना विनंती असेल की आपण व्यापाराची सोडायची आहे. पिंपळा संघाने एक टॉस आपण जिंकलं. आपल्या घरच्या मैदानावर ह्या ट्रॉफीचं जे आयोजन केलेलं आहे त्यातून पिंपळा संघाचे 2 वेळा चषकाचं या आयोजनाविषयी सर्वप्रथम काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य आपण बघतो बक्षिसांच्या अगदी खैरात. कारण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण बघूया कधी 4 पारितोषिक पाहायला मिळत नाही. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. मात्र या स्पर्धेमध्ये त्याच्या प्रकारची पारितोषिक पाहतोय. मॅचच्या स्वरूपामध्ये देखील आपण पारितोषिक पाहतोय 3 प्रकारची. आणि त्यानंतर आपण पाहतोय बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन श्रेष्ठ देखील चांगली पारितोषिक इथे पाहायला मिळतात. तर या पारितोषिकाविषयी काय म्हणाल? चांगली संकल्पना आहे. मतलब आणि या टॉस आपण जिंकलाय निळ्या काशन क्षेत्रक्षण स्वीकारले. तर पूर्ण संघ ताकदीशी उतरला की या संघामध्ये फेरबदल पाहायला मिळतील. आहे तोच संघ आहे आपल्या संघाला अतिशय शुभेच्छा. मी सुद्धा एक अंजूर संघाने टॉस म्हणून घडवल्यासोबत हे जे आयोजन केलेलं आहे आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? स्पर्धा खूप छान आहे. खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार मानतो. टॉस गमवलं तर प्रथम आपल्याला फलंदाजी गरज आहे. तर टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय असता फिल्डिंग घेतली असती. फिल्डिंग घेतली असं मात्र आपल्याला आता फलंदाजी गरज आहे. प्लॅन बीचा वापर करताना प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? 40-50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न. आणि कोणते असे बॅटर असतील ज्यांची खास अपेक्षा असेल? प्रत्येक आहे संकेत आहे.
प्रत्येकाने अर्धशतकी झळकवलेले आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम यंदा जगामध्ये 94 धावा तुमच्या संघाच्या नावे आहेत. तर तशाच प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये देखील करण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. आपल्या संघाला अध्यक्ष टॉस केला गेला, टॉस जिंकला, ज्यामुळे पिंपळा संघाच्या संघटकाने प्रथम गोलंदाज मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सगळं आमच्या कॉम बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद ग्रेट कॉमेंटेटर आणि आमचे मित्र धुमाल सर. तर आपण एक व्यासपीठावर स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. खरबाव येथून खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आमचे राहुल पाटील दादांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी विनंती करेन दिगंबर दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक बॉल द्यायचं परत. तर 21 धावांचं आव्हान आहे. पाहतो आपण हा सामना जिंकण्यासाठी शिव चिरोबा कोणगाव टीमचं प्रदर्शन आज चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली संघ जर पाहिला पण खूप मोठा आहे. त्या टीमच्या विरुद्ध मात्र बॅटिंग कुठेतरी कमकुवत पाहायला मिळाली आणि धुमाल सरांनी उल्लेख केला होता की सरवली या क्रीडानगरीमध्ये या टीमचं लय भारी प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. एका दिवसात 2 आहेत विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज या टीमकडे आहे, पण त्यासाठी तुम्हाला जेमतेम 40 पर्यंत मजल मारणं गरजेचं होतं, पण तसं घडलं नाही आहे. एक चांगल्या टीमच्या विरुद्ध मात्र एवढी मोठी धावसंख्या नाही आहे. फक्त 21 धावा पार कराव्या लागेल मानकुली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली जर म्हटलं नो डाऊट खूप मोठे मोठे नाव आहे. वैभव माळी आहे, विनीत माळीसारखा एक लिटिल मास्टर. आज मात्र पाहतो की लिटिल मास्टर विनीत माळी नाही आहे. वैभववर खूप मोठी जबाबदारी असेल. चमकदार स्टार खेळाडू या टीमकडे आहे. तर पाहतोय आपण शिव चिरोबा कोणगाव संघ कशा प्रकारे प्रदर्शन करेल. लो स्कोरिंगचा सामना आहे पण टफ फाईट करेल का टीमकडे खूप काही आहे. बावल्या सज्ज होताना राज पाटील वेगवान रफ्तारके सौदागर गोलंदाज म्हणून याची ओळख आहे. हेमंत यांच्याकडून बॅटिंगचं प्रदर्शन तेवढं खास पाहायला मिळालं नाही. विनीत आहे, विनीत सुद्धा उच्च कोटीची बॅटिंग करू शकला नाही. पहिल्या चेंडूवर अतिशय अप्रतिम चेंडू पाहतोय आपण. निश्चित राज याला मात्र फर्स्ट वॉर्निंग देताना पाहतोय आपण की जेव्हा तुम्ही बॉलिंग टाकतात तुम्ही विकेटच्या मधोमध जायचं नाही आहे. फर्स्ट वॉर्निंग इथं मात्र देताना डेंजर झोनमध्ये आपण जायचं नाही आहे. त्यामुळे काही दिसणार नाही आहे, पण त्याला मग एक चांगला निर्णय तुमच्या बाजून लागू शकतोय. वैभव माळी या फटकात चांगला सजवलंय खाली क्षेत्र आणि आता मात्र चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे माळीच्या बॅटमधून निघणार हा पहिला चौकार आणि टीमचं मात्र खातं उघडलं गेलं. क्लास सुरुवात पाहतोय आपण. चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीम जर म्हटलं तर एक खूप मोठं नाव या टीमचं आहे आणि नावाप्रमाणे साजेशी कामगिरी सध्या तरी पाहतोय आपण दत्तकृपा चषक 2025च्या माध्यमातून. दरम्यान आमचे काकाश्री अल्पेश काकाश्री यांचं आगमन पहिल्या दिवसापासून निश्चित खूप चांगलं योगदान काकाच्या माध्यमातून मिळालेलं आहे स्पर्धेला. सुपर फटका परत एकदा स्विंग केलंय. यावेळेस पाहता परत चेंडू निघून जाईल एका टप्प्याने. चेंडू सीमा पार आलाय. बॅक टू द बॅक का दुसरा हा दमदार चौकार. बॅटिंगचं प्रदर्शन पाहतो आपण. वैभव माळीच्या बॅटमधून एवढं मोठं आव्हान नाहीये, पण आम्ही मोठ्या विजयाकडे वाटचाल करतोय हे इशारा देताना वैभव माळी विकेटवर थांबणारा हा बॅटर नाहीये. प्रत्येक चेंडूवर मात्र हल्ला चढवणारा हा बॅटर पाहतोय आपण. 2 चौकांची धावसंख्या 8. राज सज्ज होताना पाहतोय आपण. यास पात्र हुकचा फटका नियंत्रित फटका म्हणता येईल. खराब क्षेत्रक्षण अनुमान चुकीचा आणि लागोपाठ 30 चेंडूवर तिसरा आलाय हा दणदणीत चौकार. आणि या स्पर्धेतला पद्धती आपण दुसरा बॅटर ठरलाय. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार ठोकणारा तो म्हणजे पहिला ठरला होता हार्दिक गायकवाड
एकविरा पिंपळनेर या टीमचा आज हे 2 रेकॉर्ड पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर दुसरा बॅटर बनला या स्पर्धेमध्ये 3 वर 3 चौकार मारणारा वैभव माळी इज अ ग्रेट डावखुरा बॅटर पाहतोय आपण. वाटणी करावी लागेल राज या बॉलरला. अजून एक धमाका उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा आकाशाला गवठी घालणारा हा उत्तुंग षटकार. तीन धावेची आवश्यकता आहे. काय कमालीचं बॅटिंग. एक मोठा विजय 10 विकेटनी तब्बल कमी चेंडूमध्ये विजय मिळेल काय. आणि होय पहिल्या आज षटकामध्ये विजय संपादन करेल काय. आणि हो इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल नाही घेतली. यस या प्रकारे पाहिलं होतं की असं वाटलं होतं की धाव मिळणार होती. आणि अशा तऱ्हेने आता मात्र पेनल्टीच्या सुद्धा धावा इथं मात्र ऍड करताना सामना इथं मात्र बरोबरीत आले. फक्त एका धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमला हा विजय मिळण्यासाठी. कमालीची बॅटिंग शिवचोरोबा कोंडगाव टीमचे खेळाडू सध्या तरी निश्चित चिंतन करणं गरजेचं आहे बॅटिंगमध्ये. कारण की कालच जी स्पर्धा पडली त्यामध्ये खूप मोठं घवघवीत यश मिळालं होतं. उपविजेतेपद समाधान मानून आपण या ग्राउंडवर आला होता. या पाहता शक्ती अफाट भिरकावलाय चेंडूला. स्क्रूलेकडे चेंडू मात्र फरार होईल. आला हा चौकार आणि सामना इथं मात्र जिंकलाय चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमनी. तब्बल जर विचार केला किती चेंडू राखून सामना जिंकलाय. 17 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. म्हणजे खूप मोठा विजय. 17 चेंडू त्यानंतर 10 विकेट. तर सामनावीर ठरलाय वैभव माळी ज्यांनी पॉवर प्ले षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले आणि बॅटिंग करताना मात्र अप्रतिम बॅटिंग. हार्डलक शिवचोरोबा कोंडगाव, संतोष दराडे, राज, हेमंत, नमित आणि ऑल टीम. शिवचोरोबा कोंडगाव टीमचा संगणक आपण आयोजक संपर्क साधायचे. त्यानंतर चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमचा संगणक आपण सुद्धा संपर्क साधायचे. आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचा संगणक आपण सुद्धा संपर्क साधून घ्यायचा आहे. तर पाहतोय की आपण मॅडम मॅच वैभव माळी प्रत्येक मॅन सिद्ध केलं की माझ्या टीमचा मी ट्रम्प कार्ड काय आहे. वा भाई वा. बॉलिंग असो बॅटिंग असो क्षेत्ररक्षण असो आणि टीमला घेऊन चालणारा एक स्टार खेळाडू पाहतो आपण. चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीम ची आन बान शान ठरलाय तो वैभव माळी. तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. या प्रकारे आपण पाहतो की सामना संपलाय आणि धुमाच रचल्यावर सुनील पवार तर नो टेन्शन. मी अजित माळी दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजित भोईर दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अल्पे दादा यांच्या माध्यमातून खास आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर आजच्या दिवसातला शेवटच्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतोय. दत्तकृपा स्पोर्ट पिंपला सिंगच्या माध्यमातून आपण ही ट्रॉफी पाहतोय.